नेमकी काय घटना घडली आज सकाळी? नमस्कार. माझं नाव गजानन माडी आहे. मी राहायला गणपतीनगर कुसुंबा जळगाव इथे राहतो. माझा मुलगा 10वी मध्ये शिकतो. इथं 10वीच्या कक्षामध्ये. त्याच्या 10वी मध्ये बरेचसे विद्यार्थी शिकतात. त्यापैकी एक मुलगा, एक नाव आहे त्याचं कार्तिक मनोज जाधव नावाचा, घरी त्याला ओम म्हणतात. अतिशय गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा आहे. आतापर्यंत त्याने 2-3 वेळा असे इन्सिडेंट शाळेमध्ये म्हणा की परिसरात असे घडवलेले आहेत. आणि 2 दिवसापूर्वी त्याने शाळेत माझ्या मुलाला काही किरकोळ कारणावरून, लात लागण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केली. तर ती त्याच्या वडिलांसमक्ष आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या समक्ष आणि शाळेचे जे पीटीचे शिक्षक असतील, इतर शिक्षक वृंद असतील, त्यांच्या समक्ष आम्ही त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. तरी तो त्यांच्या समक्ष असं म्हणतोय मी त्याला पुन्हा मारेल. आता तो पुन्हा मारेल असं वाटलं नव्हतं की ह्या स्वरूपाचं मारेल. तर आज सकाळी जसं मी माझ्या मुलाला दररोज शाळेमध्ये सोडतो, क्लासला सकाळी तो 7ला जातो आणि शाळेची क्लास 7ला चालू होऊन ती 10:30ला संपते. 10:30 वाजता तो बरोबर BUN रायसोनी शाळेमध्ये जातो. तर शाळा ते क्लास या मध्यंतरीच्या परिसरात म्हटलं म्हणजे श्रीराम मंदिराच्या समोर एकदम, तर पाठीमागून येऊन त्याने चॉपर असं जोरात घातलं त्याच्या छातीमध्ये, छातीच्या खाली बरगळीच्या जवळ, आणि घालून असं गोल फिरवलं. आणि काही करण्याच्या आत प्रचंड रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मुलगा खाली कोसळला. आणि तिथं तातडीने कोणतरी एक सजग नागरिक होता, त्याने माझ्या मुलाला उचललं आणि तिथं जवळ असलेल्या एका हॉस्पिटल क्लिनिकमध्ये दाखल केलं. आणि तिथून त्याला तात्पुरत्या स्वरूपात रक्त थांबवण्यात आलं. थांबवून त्याला आता सिव्हिलमध्ये आणलेलं आहे. सिव्हिलमध्ये आणल्यावर त्याची आता सिटी स्कॅन, MRI ची प्रोसेस सुरू आहे. आणि मारेकऱ्याचं नाव म्हटलं की शाळेचा विद्यार्थी होतो गुन्हेगार प्रवृत्तीचा, त्याचं नाव कार्तिक मनोज जाधव नाव आहे त्याचं. जुना वाद नव्हता, याच शाळेतलं किरकोळ भांडण. मुलगा माझा 10वी मध्ये आणि समोरचा मुलगा पण 10वी मध्ये. शाळा ती BUN रायसोनी शाळा. आज एक घटना कुठे घडली? शाळेच्या परिसरामध्ये घडली, श्रीराम मंदिराच्या जवळ. आणि शाळावासियांना, शाळेच्या शिक्षकांना, शाळेच्या मुख्याध्यापकांना, शाळेच्या संचालकांना सांगू इच्छितो की जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकायला येतात त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय उपाययोजना करतात. जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा असे हिंसक वृत्तीचे विद्यार्थी आहेत त्यांचे दप्तर शाळेमध्ये तपासले गेले पाहिजे, जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला असा एक बळी जाणार नाही कोणाचा. असा आज माझं दैवत बलवत्तर की माझ्या मुलाच्या खाली आतड्याला फाटलं नाही आणि त्याचा जीव जाता वाचला थोडक्यामध्ये. आणि आमच्या MIDC परिसरामध्ये ही हद्द आहे, MIDCचीच हद्द आहे. त्या MIDCच्या हद्दीमध्ये सर्रासपणे चॉपर हल्ले, चाकू हल्ले सर्रासपणे चालतात. माझा SP साहेबांना कळकळीची नम्र विनंती, त्यांना दंडवत घालून आवाहन आहे की त्यांनी MIDC परिसरावरती विशेष लक्ष घालावं आणि MIDC चे जे PI साहेब आहेत त्यांना जे काही त्यांना सूचना द्यायच्या असतील त्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने द्याव्यात.